नमस्कार फॅमिली, मी रीमा. माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज तुम्हाला मस्तपैकी थंडीत स्पेशल जे हिरवेगार मटार आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत त्याचीच ही रेसिपी शेअर करते. तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक मोठा बाउल भरून हिरवेगार फ्रेश मटार घेतले. त्यानंतर 8 ते 10 बदाम घेतलेले. त्यानंतर 6-7 मी अक्रोड घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने आपण वाटाणे घेतलेत, मटार घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मी रवा घ्यायचा आहे. मी अंदाजाने घेतलाय कारण मला अंदाज बरोबर माहिती पडलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलंय. जर 1 वाटी मटार आहे तर त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घ्यायचा. त्यानंतर 2 ते 3 चमचे दही घ्यायचं आहे. दह्याचं जर पाणी असेल तर ते सुद्धा आपण वापरू शकतो इकडे. त्यामुळे छान असं फर्मेंट होतं. त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे. तो असा बारीक चिरून मी त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या पण आपण चिरून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर अशा प्रकारे हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आणि ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, एक मोठा बाउल आपण मटार घेतले तर त्याच बाउलने अर्धा वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 7-8 आपल्याला अक्रोड आणि बदाम टाकायचे आहेत. हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार टाका. आल्याचा एक तुकडा टाका आणि त्यानंतर हे दही टाकल्याच्या नंतर आपल्याला हे एकत्र असं करून मिक्स करून हे आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही सगळी पेस्ट मी एका भांड्यात काढून घेते. तर ह्याची आपण आज मस्त एक नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवत आहोत. तर बघू शकता तुम्ही, ह्या एका चमच्याने मी थोडासा रवा टाकलेला आहे. मुद्दामून हा बारीक ग्राइंड करताना नाही टाकलेला आहे. वरून हा रवा वेगळा ह्यासाठी टाकते की त्याचे आपण जे डोसे बनवणार आहोत ते डोसे क्रंची झाले पाहिजे. त्यानंतर 2 छोटे टेबलस्पून आपण बेसन पीठ टाकत आहोत ह्याच्यामध्ये आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचे. रवा आपण वाटताना अर्धी वाटीच टाकला. नंतर 2 टेबलस्पून रवा आपण वरून टाकतोय कारण आपण ह्याचे जे डोसे बनवतोय ते डोसे मस्त असा जाड रवा असल्यामुळे क्रंची लागावे यासाठी आपण वरून परत रवा ॲड केला आणि त्याच्याबरोबर 2 चमचे बेसन ॲड केले. तर इकडे तुम्ही बघू शकता मी बदाम बारीक कट करून घेतले. त्यानंतर अक्रोड बारीक कट करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर कटर मशीन असेल तर तुम्ही त्याच्याने कट करू शकता. तर बदाम आणि अक्रोड कट झाल्याच्या नंतर मी असा कांदा घेतला आणि त्याला असा राऊंड आपल्याला कापायचा आहे. तर मी पातळ कांदा कापायचा प्रयत्न करते पण ते कांद्याच्या आतमध्ये देठ आलंय आणि तरी मी तसाच तो कांदा असा पातळ गोल कापणार आहे. तर ही रेसिपी जी मी तुम्हाला सांगते ना, खूपच मस्त बनते, खूपच टेस्टी बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना खूप आवडते कारण ही दिसायला पिझ्झासारखी दिसते. ह्याच्यामध्ये तुम्ही चीज ॲड करू शकता. मी इथे चीज ॲड केलेलं नाही आहे कारण मला मॅडमनी सांगितलं आहे की त्यांच्या जिमच्या ट्रेनरनी सांगितलं आहे 1 आठवडाभर त्यांना चीज आणि बटर खायचं नाही आहे. तर त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चीज ॲड केलेलं नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही मी गाजर किसून घेतलं एक छोटं. त्यानंतर बीटरूट किसून घेतलं एक छोटं आणि त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे. त्याला असं गोल कट करून घेते आहे आणि तो गोल टोमॅटो कट केल्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या बिया आहेत ना त्या आपण काढून टाकणार आहोत. फक्त ते बारीक गोल सर्कल आहे ना तेच आपण घेणार आहोत आणि त्या अशा प्रकारे ते सगळं सजवणार आहोत. आपण जो डोसा बनवणार आहे तो मस्त असा सजवणार आहोत. तर तेच तुम्हाला आज पूर्ण ह्या व्हिडिओतनं दिसणार आहे. खूप हेल्दी, खूप टेस्टी आणि असं आपण म्हणू शकतो की विंटर स्पेशल ही रेसिपी आहे. आपण मटारचे खूप प्रकार बघितलेत. मला वाटतं माझ्याच चॅनलवर मी तुम्हाला बरेचसे मटारचे थंडीत स्पेशल दाखवलेले आहेत. पण आता ही एक नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता तुम्ही मी कसं आतमधल्या ह्या बिया काढून अशी मस्त रिंगण बनवून घेतलेली आहे. तर आता आपण ह्याचं काय करणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसणारच आहे. आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे हे सगळं बारीक काम करायला वेळ आहे आणि मॅडम पण जिमला गेलेल्या आहेत त्यामुळे मी हे आरामात करू शकत आहे. तर अशा प्रकारे सगळी तयारी करून घेतली. हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घेतली. त्यानंतर कांद्याच्या पण अशा गोल रिंगा करून घेतल्या. आपल्याला ते जे आपण डोसा बनवणार आहे त्याच्यावर सजवण्यासाठी जो कांदा आपण गोल कापला होता त्याच्यातल्या अशा ह्या रिंगा काढून घेतल्या.
तर मस्त अशा सगळ्या रिंगा काढून घेतल्या आणि त्यानंतर टॉमॅटोच्या रिंगा आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत. तर खूपच हेल्दी आणि जिमवाल्यांचा स्पेशल असा हा डोसा मी बनवत आहे. तर हे बॅटर तोपर्यंत आपण कटिंग चॉपिंग करेपर्यंत मस्त फर्मेंट झालं होतं. 10 मिनटं खूप होतात. हे जास्त वेळ ठेवायची गरज नाही. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तोपर्यंत मी तवा तापायला ठेवला आणि ह्याच्यामध्ये थोडासा इनो टाकला. तर अर्धा चमचा, छोटा चमचा जो असतो ना किंवा 2 चिमूटभर असा एवढाच आपल्याला इनो टाकायचा आहे. जास्त इनो टाकायची गरज नाही. आणि त्यानंतर असा हा डोसा लावून घेतला. तो आधी फक्त थोडंसं तेलाने मी ग्रीस केलेला, नंतर ते मी तेल पुसून काढलं टिश्यू पेपरने आणि असा कोरडाच असा हा मी डोसा याच्यावर टाकलेला आहे. मला जर आवडत असेल तर तुम्ही तेल, तूप, बटर लावू शकता. तर आणि छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा डोसा. एका बाजूने असा मस्त क्रंची, क्रिस्पी तुम्हाला जेवढा पाहिजे तसा भाजून घेतल्याच्या नंतर आपण तो पलटी मारून घ्यायचा आहे. पण तो पलटी कधी मारायचा आहे ते तुम्हाला आता पुढे दिसेलच. तर थोडंसं तूप घातलं मी आजूबाजूला साईडनी, कारण त्याने साईडनी डोसा निघायला पाहिजे ह्यासाठी. आणि त्यानंतर मी मधोमध असं थोडंसं असं बटर वगैरे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर थोडंसं असं बटर वगैरे लावून सनी नंतर त्यामध्ये ज्या आपण त्या गोल गोल रिंग कापल्या होत्या कांद्याच्या, त्या गोल गोल रिंग आपल्याला अशा ठेवायच्या आहेत त्या डोशाच्या वर. आणि त्यानंतर त्या रिंगच्या मध्ये मी असा मस्त टॉमॅटोची रिंग ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशी मस्त टॉमॅटोची रिंग ठेवली आहे. कांद्याच्या रिंग साईडला आणि मध्ये टॉमॅटोची रिंग. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सजवू शकता. फक्त हे मी सजवण्यासाठी केलेलं आहे. आणि ते कसं दिसतं, कसं असतं ना, आपण एखादी जेवण जेवतो किंवा एखादी वस्तू खातो आपण जेव्हा, तेव्हा ती पहिले कशी दिसतीये, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतात ना, की समोरचा व्यक्ती कसा दिसतोय त्याच्यावरनं त्याची ओळख अशी तयार होते. तसंच हे जसं दिसतंय, म्हणजे जसं दिसलं, चांगलं दिसलं की मग आपल्याला खायची इच्छा होते. पण कधी-कधी काय होतं, समोरचा व्यक्ती जसा दिसत असेल तसा नसतो पण. पण हे जेवणाच्या बाबतीत तसं नसतं. जेवणाच्या बाबतीत तुम्ही डिश जेवढी छान सजवाल तेवढीच छान ती दिसते आणि तेवढीच खायची इच्छा होते. तर अशा प्रकारे मी गाजर किसलेलं, बीटरूट किसलेलं टाकलं. त्यानंतर अक्रोड आणि बदामचे जे बारीक बारीक मध्ये कट केलेले ते पण मी टाकले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आता हे जे सगळं आपण जे ठेवलं आहे ते आता पलटी कसा मारणार डोसा, आपल्याला डोसा तर दोन्ही बाजूनी शेकायचा आहे ना. तर मग त्यामुळे ना हे पहिले काय करायचं, हे सगळं ठेवल्याच्या नंतर डोशावर हे असं थोडंसं दाबून घ्यायचं. हे जे आपण किसलेलं गाजर, बीटरूट हे ठेवलं आहे ना, थोडंसं दाबून घ्यायचं. आणि मी याचं तुम्हाला दुसरी एक ट्रिक पण सांगते, की तुम्ही पलटी मारायच्या आणि तुमचा हा डोसा खराब पण नाही होणार. एवढी तुम्ही मेहनतीने सजवला तो ती मेहनत खराब पण नाही होणार. तर बघू शकता तुम्ही, मी असं पलटी मारलं आणि त्यानंतर त्याला असं दाबल्यामुळे तो जो कांदा, टोमॅटो जो सगळा होता ना, तो मस्त असा डोस्याला आहे ना चिकटून गेला आणि तो तव्याला न चिटकता तो डोस्याला चिटकला. तर अशा प्रकारे हा पहिला डोसा उतरून घेतला. आणि अशा पद्धतीने बनवायला जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर दुसरी पद्धत तुम्हाला सांगते. डोसा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आणि ज्या बाजूने दुसरी बाजू असते ना आपली भाजायची, दुसरी बाजू अर्धवट भाजून घ्यायची. आणि त्यानंतर ना आपण त्याच्यावर टोमॅटो, बदाम, अक्रोड, गाजराचा किस आणि त्यानंतर बीटरूटचा किस आणि हा ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे त्या भाज्यांना वाफ लागते आणि मस्त असा आपला डोसा, उत्तप्पा, तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते तुम्ही नाव देऊ शकता. कारण की ही मी स्वतः बनवलेली डिश आहे. ह्याचं नाव तुम्हीच मला सांगा, ह्याला आपण काय म्हणता येईल. बरं, हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे वाटाण्याचं, ह्याचं आपण इडल्या पण बनवू शकतो. तर मी थोडंसं इडल्या पण बनवून ट्राय केलेल्या आहेत. खूप छान टेस्टी आणि जाळीदार अशा इडल्या झाल्या होत्या. ते नीट व्यवस्थित पलटी मारलं. तर तुम्ही बघू शकता मी प्लेटवर असं काढलं आणि जे तव्यावर काय थोडंफार राहिलं होतं ते थोडंफार तव्यातलं मी परत ह्याच्यावर टाकलं. तर एवढा सगळा तामझाम केला. बघू शकता मी किती पसारा मांडलेला आहे. का तर ह्या मॅडमच्या घरी आहे ना त्यांचा भाचा येणार होता जो लहान आहे 8-9 वर्षाचा. तर त्याच्यासाठी स्पेशल म्हणून मी ही डिश बनवलेली आहे. लहान मुलांना कसं छान दिसलं की त्यांना खायची इच्छा होते. तर मला असं वाटलं की त्याला हेल्दी पण द्यावं आणि टेस्टी पण द्यावं आणि ते छान दिसावं म्हणून ही डिश बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर चला, बाय बाय.